राजकीय न्यायाची गरज वाटत होती, पण आज आम्हाला सर्वच प्रकारच्या न्यायाची गरज आहे. आम्हाला सामाजिक न्यायाची गरज आहे, व्यक्तिगत न्यायाची गरज आहे, राष्ट्रीय न्यायाची गरज आहे, सर्व क्षेत्रामध्ये न्यायाची गरज आहे. आणि हा न्याय आम्हाला आज इथे इतक्या सहजपणे मिळत नाही. हे आजचं चित्र आहे की नाही? हिच्यावरती उपाय काय? यावरती उपाय बाबासाहेबांनी सांगितलेला. आणि म्हणून त्यांनी जे काही मीमांसा केली ती फार महत्वाची आहे. तेव्हामुळे राष्ट्रीय सभा निर्माण झाली काँग्रेसची. त्याच्यामध्ये दोन भाग पडले. मग काहींचं म्हणणं राजकीय स्वातंत्र्य अगोदर मिळालं पाहिजे, मग बाकीचं आम्ही करू काय करायचं ते. दुसऱ्यांचं म्हणणं होतं की नाही, राजकीय स्वातंत्र्य मिळालं तरी आपल्याला ते राज्य चालवण्याची काही ना काही क्षमता पाहिजे, योग्यता पाहिजे. आपल्या समाजात काही सुधारणा होणं फार गरजेचं आहे. त्या साऱ्या आदर्शाच्या विरोधात बऱ्याच गोष्टी आहेत. आणि म्हणून सामाजिक सुधारणाचं एक पीठ निर्माण झालं, विचार मंच निर्माण झाला. काँग्रेसमध्येच दोन पक्ष निर्माण झाले, एक सुधारणावादी आणि दुसरा सत्तावादी. आणि सत्तावादी पक्षाचे नेते होते प्रामुख्यानं बाळ गंगाधर टिळक. आणि त्यांची एक त्री होती, लाल बाल पाल असं त्यांना म्हणत होते. लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाल गंगाधर टिळक, आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. तर हे तीन जहाल मतवादी होते. सत्ता पाहिजे, सुभाष बोसची तीच भूमिका होती, सत्ता पाहिजे, बाकीचं आम्ही नंतर बघून घेऊ. ब्रिटिशांनी काय केलं, सत्ता देतो आम्ही तुम्हाला, पण आम्ही जसं जनतेला न्याय दिला तसं तुम्ही घटना तयार करून संविधान करून योग्य प्रकारे न्याय देऊ शकणार हे तरी आम्हाला दाखवा. कसं राज्य करणार तुम्ही? आणि इतका विषमतेनं बरबडलेला हा देश, त्याला तुम्ही न्याय कसं देणार आहे? आम्हाला करून दाखवा, घटना करून द्या. ही केव्हाची भूमिका त्यांची? दुसऱ्या म्हणजे 1930 सालापासूनची. मग मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली घटना तयार केली गेली. काँग्रेसने तिचा स्वीकार केला, त्याचा काही उपयोग झाला नाही, ती मान्य झाली नाही. आणि ब्रिटिशांनी ते लावून धरलं की तुम्ही घटना कशी करायची ते सांगा, म्हणून राऊंड टेबल कॉन्फरन्स बोलावली. इकडे या, आमच्याकडे बसा, आमच्या समोर, आणि तुम्ही कसं न्याय करणार आहात, कसं संविधान करणार आहात, तुमच्या देशाला तुम्ही प्रत्येक माणसाला न्याय कसा देणार आहात याचा आराखडा मला सांगा. तो आराखडा तिथे करण्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांचं योगदान आहे जास्त. पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये फेडरल स्ट्रक्चर कमिटी म्हणजे घटनेचा आराखडा करण्याची जी काही कमिटी होती त्यामध्ये सर्वात मोठं योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. गांधी तिथे नव्हते, काँग्रेस तिथे नव्हती, त्यांनी बहिष्कार टाकला होता, सी द फन. आणि फेडरल स्ट्रक्चर कमिटीमध्ये त्यांनी जे योगदान दिलं त्याच्यावरून 1935 सालचा कायदा पास झाला. बाबासाहेब भारताचे संविधान करते नाहीत अशी आरडाओरड करणाऱ्या लोकांना जर हा इतिहास आपण सांगितला पाहिजे की त्यांनी पाया तर तेव्हा घातला फेडरल स्ट्रक्चर कमिटीमध्ये, राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये गांधीने विरोध केला. दुसऱ्या कॉन्फरन्सला गांधीजी तिथे गेले आणि भांडले कशावरती? या दलितांच्या बाबतीमध्ये. मी दलितांचा पुढारी आहे, अस्पृश्यांचा, डॉक्टर आंबेडकर नाहीत म्हणून. मी जे काही म्हणेल ते बरोबर. म्हणून अस्पृश्य समाज हिंदू समाजाचा अविभाज्य भाग आहे. त्यांना वेगळं ट्रीट करता कामा नये, त्यांना वेगळं अस्तित्व त्यांचं मान्य करता कामा नये, हा विरोध तिथे दिला. तेव्हा बाबासाहेब किती संकटात सापडले होते ते पहा. आणि त्या अनुभवातून ते अगदी पळून निघालेले होते, ताऊन सुलाखून निघालेले होते. आणि त्यांची मतं जी आहे ती तितक्या प्रमाणात जहाल झालेली होती की गांधीचा विरोध की ते हिंदू आहेत, आम्ही हिंदू म्हणून त्यांना न्याय देऊ, परंतु त्यांना हिंदू धर्मापासून हिंदू समाजापासून वेगळं करता कामा नये. बाबासाहेबांची भूमिका ती कसले हिंदू ते तुम्ही हिंदू त्याला जवळही करत नाही, फक्त तुमच्या देवी देवतांना मानतात, परंपरा मानतात म्हणून तुम्ही त्यांना आपलं समजतं का? बाकी काय तुमच्यामध्ये आपले पण काहीच, ते पूर्णपणे वेगळेच आहेत, समाजातून बाहेर टाकून दिलेले लोक आहेत.
आणि टाकून दिलेल्या लोकांना तुम्ही जवळही करायला तयार नाही, पुन्हा म्हणता की ते आमचेच आहेत म्हणून. हे पाखंड आहे, हे खोटेपणा आहे. ही इतकी भयानक परिस्थिती तेव्हा होती. आणि ह्या साऱ्या अडाणी लोकांच्या वतीनं, ह्या बहिऱ्या आणि मुख्या लोकांच्या वतीनं कोण बोलत होतं? फक्त डॉक्टर आंबेडकर. हा थोडासा इतिहास आपण लक्षात घेतला पाहिजे की अन्यायाच्या विरुद्धचा तो झगडा होता आणि अन्याय करण्याच्या यंत्रणा इतक्या बलवान होत्या की त्यांचा भेद करणं कठीण होतं आणि ब्रिटिश सरकारचं सहाय्य तेव्हा फार आवश्यक होतं. म्हणून बाबासाहेबांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतला नाही. लजपतराय त्यांना अमेरिकेमध्ये भेटले, नाही लंडनमध्ये भेटले, तुम्ही स्वातंत्र्य लढ्यात भाग घ्या. बाबासाहेबांनी नकार दिला, मला स्वातंत्र्य लढ्यात भाग घ्यायचा नाही. आणि तेव्हापासून हिंदू त्यांच्या नावानं उलट्या हा बोंबा मारतात की बाबासाहेबांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही म्हणून त्यांचा स्वातंत्र्याला विरोध होता म्हणून. चूक आहे ते. याचं कारण राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेब गेले आणि त्यांचं पहिलंच भाषण झालं. तर पहिल्या भाषणामध्ये त्यांनी काय बोलावं? ब्रिटिशांच्या दरबारामध्ये सभा भरलेली राऊंड टेबल कॉन्फरन्स. ब्रिटनचे तेव्हाचे पंतप्रधान सर रॅमसे मॅकडोनाल्ड हे अध्यक्ष होते आणि त्यांच्यापुढे बाबासाहेब आपली बाजू मांडत होते. काय बोलावं त्यांनी? त्यांनी सरळ सरळ समज त्या राजांना आणि त्या सत्ताधीशांना बजावलं की भारतामध्ये जे काही तुम्हाला राज्य मिळालं ब्रिटिशांना, ते मिळवण्यामध्ये माझा समाज, तो अस्पृश्य समाज प्रमुख आहे. हे अस्पृश्य समाज तुमच्या आर्मीमध्ये आले, त्या आर्मीच्या बळावरती ही तुम्ही भारतामधली सत्ता काबीज केलीत. आमच्यामुळं, माझ्या लोकांच्यामुळे तुम्हाला ती सत्ता मिळाली. तुम्ही तिथे राज्यकर्ते होण्याच्या अगोदर आमच्या लोकांना पाणवठवरती जाण्याची बंदी होती, देवळात जाण्याची बंदी होती, इतरांच्या मध्ये मिसळण्याची बंदी होती, शिकण्याची बंदी होती, नाना प्रकारची बंदी होती. या अस्पृश्याने तुम्हाला सत्ता मिळवून दिली देशाची. तुम्हाला सत्ता मिळवून दिल्यानंतर तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं? खडा सवाल बाबासाहेबांचा. काय केलं तुम्ही? तुमचं राज्य आल्यामुळं ते सगळीकडे मिसळायला लागले. तुमचं राज्य आल्यामुळे त्यांना पाणवठ्यावरती पाणी भरता आलं. तुमचं राज्य आल्यामुळे त्यांना जेवणामध्ये जाता आलं. काहीच झालेलं नाही. आणि मग बाबासाहेबांनी काय बचवलं? तुमचं राज्य असलं काय नसलं काय आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. आमचे लढे आम्ही आमच्या देशामध्ये लढू, तुमची आम्हाला गरज नाही. हा राष्ट्राभिमान आहे. कोण म्हणतो बाबासाहेब ब्रिटिशांचे हस्तक होते आणि स्वातंत्र्य लढ्याचे विरोधक होते? अरे त्यांच्यासारखं तर स्पष्ट मनुष्य कोणीच नव्हता. बाकीच्या स्वातंत्र्य मागणाऱ्याला अक्कल नव्हती, ही यांच्याजवळ होती. आणि तेवढ्या स्पष्ट शब्दांमध्ये ब्रिटिश सरकारला त्यांनी सुनावलेलं होतं. काही असलं तर तेव्हा त्या ब्रिटिश लोकांच्या मध्ये शहाणपणी जास्त होते, ही गोष्ट खरीच आहे. ते विचारवंत होते, एकदम फेटाळणारे लोक नव्हते. त्यांनी बाबासाहेबांचा विचार फार गंभीर्याने स्वीकारला आणि म्हणून त्यांचं ब्रिटनमध्ये एक वजन वाढलेलं होतं. एक अत्यंत जबाबदार नेता म्हणून त्यांची किंमत वाढलेली होती. त्यांना डॉमिनेट करणं आणि ह्या राजकीय क्षेत्रातून हटवणं कोणालाही शक्य नव्हतं. तो प्रयत्न गांधीजींनी करून पाहिला आणि अस्पृश्यांना स्वतंत्र हक्क द्यायचे नाहीत अशा प्रकारची भूमिका घेतली. ब्रिटिश सरकारनं ऐकलं नाही. त्यांनी सर्वांना बोलावलं. मुसलमान बोलले, ख्रिश्चन बोलवले, पारसी बोलवले, हिंदू बोलवले, अस्पृश्य बोलवले. एकमत करा. तुम्ही कसं करणार आहात? नाही एकमत झालं. मग ब्रिटिश सरकारनं सूचना मांडली की तुमचं एकमत होत नाही तर मला अधिकार द्या, मी न्याय देतो. म्हणून मग ब्रिटिश पंतप्रधान सर रॅमसे मॅकडोनाल्ड त्यांना अधिकार दिले गेले की तुम्ही याचा निवाडा करा म्हणून. त्याला हा जातीय निवाडा म्हणतात, कम्युनल अवॉर्ड असा शब्द पुढे प्रसिद्ध आहे. आणि त्यांनी जाहीर केलं कम्युनल अवॉर्ड.
गांधीजीनं ते मान्य केलं की ठीक आहे तुम्ही न्याय द्या म्हणून, पण त्याच्यावरती सही नाही केली. गांधी इतके हुशार होते का? हिंदूंच्या वतीनं दुसऱ्यांनी सह्या केला, पण गांधीनं सही केली नाही. आणि मग त्यांनी जाहीर केलं की अस्पृश्य समाज जरी हिंदू असला तर हिंदू समाजाचा अंग नाही, भाग नाही, ते वेगळे लोक आहेत, म्हणून त्यांना स्वतंत्र अधिकार देणं गरजेचं आहे. तो कम्युनल अवॉर्ड जाहीर झाला. त्यांना मतदानाचा स्वतंत्र अधिकार, त्यांना आपला उमेदवार निवडचा स्वतंत्र अधिकार, त्यांना 2 मतं, एक मत त्याने द्यायचं आपल्याच माणसाला निवडण्यासाठी आणि दुसरं मत द्यायचं सार्वजनिक मनुष्य निवडण्यासाठी, 2 मतांचा अधिकार. आणि हा कम्युनल अवॉर्ड जाहीर झाल्याबरोबर ती गांधी इकडे खवळले. त्याने जेव्हा जे सर हॉवर होते, भारताचे मंत्री म्हणून, त्यांना पत्र लिहिलं, हे मला मान्य नाही. ते म्हणाले आमचा काही इलाज नाही, बोलायचं आंबेडकरांशी बोला, आमचा काही इलाज नाही, आम्ही निर्णय दिलेला आहे, त्यामुळं काय बोलायचं असेल ते आंबेडकरांशी बोला, आमचा काही संबंध नाही. आणि म्हणून मग बाबासाहेबांशी बोलणी करावी लागली. त्यातून पुणे करार निर्माण झाला. पुणे करार बाबासाहेबांनी केला आणि तो इतक्या बौद्धिक क्षमतेनं केला. आज तो करार वाचत असताना मला मोठं आश्चर्य वाटतं. बा काय दूरदृष्टी आहे, काय मुत्सद्देपण आहे, ते बघितल्यावरती मनुष्य अवाक होऊन जातो. आणि आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी त्या पुणे कराराचा निषेध करतो. थोडी गंमत आहे म्हणून मुद्दाम सांगतो ते आपल्याला. पुणे कराराच्या माध्यमातून बाबासाहेबांनी काय मान्य केलं? आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ नको, सोडला. तुम्ही म्हणताना नको, सोडला. संयुक्त मतदारसंघ, राखीव जागा, हे तत्व होतं. म्हणलं ठीक आहे, मान्य. आणि बाबासाहेब तेच पाहिजे होतं. उद्या देशाचं कल्याण करायचं आहे, देशामध्ये काय तुम्ही फक्त तुमची जात घेऊन नाचत राहणार आहात? जाती तोडायला निघालेला मनुष्य जातीचं राजकारण करेल का? त्यांनी जातीचं राजकारण केलं नाही, त्यांना स्वतंत्र राजकारण करायचं होतं. म्हणून 1935 साली त्यांनी स्वतंत्र मजदूर संघ स्थापन केला होता. जातीयवादी पक्ष नाही, हे परत नीट लक्षात घ्यायचं. जातीयवादी पक्ष नाही स्थापन केला, स्वतंत्र मजदूर पक्ष स्थापन केला. त्यांना देशाचं राजकारण करायचं होतं, देशाचं नेतृत्व करायचं होतं, नुसतं एका जातीचं नाही. आणि पुणे करारामध्ये हा प्रॉब्लेम निर्माण झाला. आणि देशाचं नेतृत्व करायची त्यांची भूमिका होतीच. त्यांनी ताबडतोब संयुक्त मतदारसंघाला मान्यता दिली. तुम्ही जागा ठरवा, त्या जागांना मान्यता. स्वतंत्र मतदारसंघ सोडून दिला आणि पुणे करार एकदाचा झाला. त्याचा निषेध नंतर काही लोकांनी सुरू केला पुणे कराराचा. आजही काही लोक पुणे कराराचा निषेध करतात. माझ्या दृष्टीनं हे लोक चूक आहेत, त्यांना इतिहास कळत नाही. बाबासाहेबांनी तेव्हा भाषण करताना सांगितलं होतं, दामोदर हॉलमध्ये त्यांचं भाषण झालं, पुणे करार हा आमचा विजय आहे आणि आम्ही तो विजय दिन म्हणून साजरा केला पाहिजे. बाबासाहेब म्हणतात बरं, पुणे करार आमचा विजय आहे, विजय दिन म्हणून साजरा केला पाहिजे. का? आणि परवापर्यंत गांधी आणि काँग्रेस आम्ही एक स्वतंत्र समाज आहोत हे मान्यच करत नव्हता. विरोध काय होता? अस्पृश्य हिंदू म्हणून आमचा हिंदू समाज एकच. बाबासाहेबांचा तर तो मान्यच करत नव्हता. पण या पुणे करारामध्ये राखीव जागाच्या निमित्तानं का होईना काँग्रेसला हे मान्य करावं लागलं की अस्पृश्य वर्ग पृथक आहे, वेगळा आहे, आपण जिंकलो. हे आपण त्यांच्या तोंडून वधवून घेतलेलं आहे, स्ट्रेट फ्रॉम द हाऊसेस माउथ. तुम्ही लक्षात येतं? अजून महात्मा मानायलाच तयार नव्हता, कबूल करायला लावलं त्याला की आमचं स्वतंत्र अस्तित्व आहे म्हणून. जे लक्षात आलं? हा बाबासाहेबांचा विजय आहे. म्हणून जातीय राजकारणाचा वारसा त्यांनी चालवला नाही. आणि त्यांचं नाव घेऊन जे कोणी जातीय राजकारणाचा वारसा चालवतात ते चूक आहे, ते बाबासाहेबांना बदनाम करतात. त्याचा अर्थ आहे पुणे कराराचा हा अर्थ लावा आणि मग आपल्या डोक्यात प्रकाश पडेल की बाबासाहेबांना जाती तोडून
माणसं जोडायची होती, समाज घडवायचा होता, आणि तुम्ही जाती कायम ठेवून समाजाचं राजकारण करता. व्हॉट आर यू डुईंग? लक्षात आलं ना? जोपर्यंत जात आहे तोपर्यंत तुकडा कायम आहे, तो एक होणार नाही. इट कॅनॉट बी वन होल. तुकडे संपले पाहिजेत, आणि माणसाला माणसापासून तोडणाऱ्या ह्या जातीच्या मर्यादा संपल्या पाहिजेत. म्हणून अनायलेशन ऑफ कास्ट आहे, आणि पुणे करार ते अनायलेशन करण्यामधला एक अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. तो मार्ग आमच्या लोकांना आज दिसलेला नाही. म्हणून बाबासाहेबांच्या ग्रंथातला महत्वाचा भाग जो आहे तो अशा पद्धतीने लक्षात घेऊन मग पुढे जाता येईल आपल्याला. मग काय म्हणतात ते? भारतात सामाजिक सुधारणेचा मार्ग हा स्वर्गाच्या मार्गाप्रमाणे सर्वतोपरी अनेक अडचणींनी वेढलेला आहे. स्वर्गात जाणं सोपं आहे का? कुठल्याही धर्माच्या लोकांना विचार. स्वर्ग मिळवणं सोपं आहे का? त्यांचं इंग्लिश भाषांतर मोठं भयंकर आहे, इंग्लिश मधलंच मुख्य वाचलं पाहिजे. द पाथ ऑफ सोशल रिफॉर्म लाईक द पाथ टू हेवन at any rate in India is strewn with many difficulties. तर स्वर्गात जाणं जसं सोपं नाही, भयंकर आचरण करावं लागतं, प्रत्येकाला जमत नाही, त्याप्रमाणे बाबासाहेब म्हणतात की भारतामध्ये सामाजिक सुधारणांचं कार्य सुद्धा तितकंच भयंकर आहे, इतकंच कठीण आहे, सहज सोपं नाही. आणि आधुनिक काळामध्ये बहुतेक सारेच लोक ह्या जातीभेदाकडे मतभेदाकडे दुर्लक्ष करतात. ते सहज मानतात हे चालायचं, काही विशेष नाही म्हणून. किती फरक आहे पाहण्यामधला पा. तुम्ही रोग हटवायला तयारच नाही, फक्त मलमपट्टी करायला लागलेला आहात. बाबासाहेब रोग हटवण्याची भाषा करत होते, आणि मग त्यांनी काही उदाहरणं दिली आहेत, ते आपल्याला थोडीशी पाहता येतील. पण त्यातलं फार महत्वाचं म्हणजे त्यांची कॉमेंट आहे, ते आपल्याला वाचायची आहे, लक्षात घ्यायचे. तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष 1892 मध्ये अलाहाबादचं जे अधिवेशन झालं काँग्रेसचं, त्यामध्ये WC बॅनर्जी, तर बॅनर्जीचे बॅनर्जी म्हटलंय तिथे, तर ते बॅनर्जी अध्यक्ष होते. आणि त्यांनी जे अकलेचे तारे तोडलेले होते, आता मी अकलेचे तारेच म्हणतो, काही ती साधी गोष्ट नाही तशी, त्याबद्दल बाबासाहेबांनी आपलं स्पष्ट मत जे आहे ते नोंदवलेलं आहे. काय म्हणजे कुठे जाऊन ते पोचतात. बॅनर्जीने काय म्हटलं होतं पहा. आणि त्याला लोकांनी टाळ्या वाजवल्या होत्या. आपण आपली सामाजिक पद्धती सुधारल्याशिवाय राजकीय सुधारणेसाठी पात्र ठरणार नाही असे जे म्हणतात त्यांचे म्हणणे मला सहन होत नाही. हा म्हणजे कशी भाषा आहे ते. आय फॉर वन हॅव नो पेशन्स विथ दोज who saw we shall not be fit for political reform until we reform our social system. किती कडवा विरोध होतो पहा. पुढे तर काय म्हणतात, या दोहोंमध्ये मला कोणताही संबंध दिसून आलेला नाही. सामाजिक सुधारणा आणि स्वातंत्र्य याच्यात काही संबंध नाही म्हणे. आपल्या विधवा स्त्रिया अविवाहित राहिल्या आणि आपल्या मुली इतर देशांमध्ये देतात त्यापेक्षा अधिक लवकर विवाहात देण्यात आल्या, म्हणून काय आपण राजकीय सुधारण्यासाठी पात्र नाही काय? आपल्या बायका मुली आपल्या मित्रांना भेटत नाहीत व आपल्या बरोबर फिरत नाहीत, म्हणून आपण राजकीय सुधारण्यासाठी पात्र नाही काय? आपण आपल्या मुली ऑक्सफर्ड किंवा केम्ब्रिजला पाठवत नाही, म्हणून आपण राजकीय सुधारण्यासाठी पात्र नाही काय? आज आपल्या पोरकटपणाचं वाटेल ते.
आणि ही तर सुधारणा महत्वाची सुधारणा आहे आणि ती करायला तुम्ही तयार नाही. ते आपण नंतर करू म्हणून, अगोदर मला सत्ता पाहिजे म्हणून. ही पात्रता आहे. बाबासाहेबांनी मुद्दाम ते इथे पुढे टाकलेलं आहे आणि त्याचा त्यांनी जबरदस्त समाचार घेतलेला आहे. त्यांनी म्हटलं, श्री बॅनर्जी यांनी जी बाजू मांडली त्यानुसार मी राजकीय सुधारणेची बाजू कथन केली आहे. काँग्रेसला विजय मिळाल्याबद्दल अनेक जणांना आनंद वाटला होता, परंतु सामाजिक सुधारणेच्या महत्वावर ज्यांचा विश्वास आहे ते श्री बॅनर्जी सारख्यांचा युक्तिवाद अंतिम आहे काय असे विचारल्याशिवाय राहणार नाही. ज्यांचे म्हणणे योग्य होते त्यांना विजय मिळाला असे त्यातून सिद्ध होते काय? यातून सामाजिक सुधारणेच्या राजकीय सुधारणेशी काही संबंध नाही असे निर्णायक सिद्ध होते काय? मी जर या प्रकरणाची दुसरी बाजू मांडली तर ही बाब समजण्यास आपणास मदत होईल. माझ्या कथनासाठी अस्पृश्याला देण्यात येणाऱ्या वागणुकीकडे मी आपले लक्ष वेधतो. आणि मुद्द्यावरतीच घाव घातला आणि मग त्यांनी बाह्य लोकांचं उदाहरण दिलेलं आहे. टाइम्स ऑफ इंडिया 4 जानेवारी 1928 मध्ये आलेली बातमी त्यांनी पुढे मांडली. किती बारकाईने तयारी करत होते ते पहा. कायद्यामध्ये पुरावा लागतो, पुरावा घेऊन ते बोलत होते, वरवरची गोष्ट करत नव्हते. ह्या एवढ्या बारक्या गोष्टी कोणी लक्ष देत नाही. आणि त्यांनी काय त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं,